सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते रात्री उशिरा प्रमाणपत्र घेतलेलं आहे। यावेळी विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील, दोन्ही मुली यांच्यासह निवडणूक प्रतिनिधी गजानन साळुंखे, सुरेश निकम, संजय कुलकर्णी, उदय बारगाले आदी जण उपस्थित होते। सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांचा 1 लाखाहून अधिक मतांनी पराभव केलाय। विशाल पाटील यांना 5,71,666 मते मिळाली आहेत। मतमोजणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पूर्ण झाली। त्यानंतर विजयी उमेदवार विशाल पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील कुठेही कोणाचा अपमान करायचा उद्देश नव्हता। महाविकास आघाडी आणि काँग्रेसचाच आम्ही धर्म पाळलाय हे मी प्रामाणिकपणे सांगतो। त्यामुळे विशाल पाटील हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सोबत राहणार आहेत, असं स्पष्टीकरण आमदार विश्वजित कदम यांनी दिले। तर डॉ. पतंगराव कदम आणि वसंतदादांचा विचार एक आहे, त्यामुळे त्यांच्या विचारांनी आपण एकसंघपणे काम करून काँग्रेसला पुन्हा आणखी गतवैभव मिळवून देऊ, असंही ते म्हणाले। पतंगराव कदम सोनेरा साखर कारखाना परिसरातील पतंगराव कदम स्मारक येथील सभागृहात विद्यमान खासदार विशाल पाटील यांचा मोहनराव कदम आणि विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत सत्कार झालाय। यावेळी आमदार डॉ. कदम बोलत होते। विश्वजित कदम म्हणाले, पलूस कडेगाव मतदारसंघातील लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांच्या विजयात सर्वात मोठं योगदान दिले। कार्यकर्त्यांनी नवे असलेले लिफाफा हे चिन्ह घरोघरी पोहोचवलं। सांगलीची जागा ही नैसर्गिकरित्या काँग्रेसची होती, ती हाताच्या पंजाला मिळायला हवी होती। विशाल यांना हाताचा पंजा मिळाला असता तर आता जी मते मिळाली त्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं असतं। राज्यात काँग्रेसचे 13 नाही तर काँग्रेसचे 14 खासदार आहेत। हे 14 खासदार घेऊन आम्ही येणाऱ्या काळात राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला गतवैभव मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे। मान्सूनचे आगमन लवकरच होणार असताना जिल्ह्याच्या पश्चिम भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले। जत तालुक्यातील पूर्व भागात तब्बल 1.25 तास दमदार पाऊस झालाय। ढगांच्या गडगडाटांसह झालेल्या पावसाच्या पाण्याने रस्ते, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत। सांगली मिरज शहरालगत हलक्याशा पावसाने हजेरी लावली। यंदा जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। गेल्या 4 दिवसांपासून मान्सूनची चाहूल लागली असताना जिल्ह्याच्या बहुतांशी भागात दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं। पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे। पश्चिम भागातील वाळवा, शिराळा, पलूस, मिरज पश्चिम या भागात ढगांच्या गडगडाटासह जोराचा पाऊस झाला। दुपारी 2च्या सुमारास सुरू झालेला पाऊस 1.5 तासाहून अधिक वेळ बरसत राहिला। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जत तालुक्यातील पूर्व भागात दुपारी तब्बल 1.25 तास जोराच्या पावसाने झोडपून काढले। या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे। टँकरने पाणी पुरवठा केला जात असताना दमदार पावसाने नागरिक सुखावले आहेत। मिरज पूर्व भागातही जोरदार पाऊस झाला। तासगाव, कवठेमंका तालुक्यातील अनेक गावांमध्ये हलकासा पाऊस झाला। सांगली शहर परिसरात सायंकाळी 4:30 वाजल्यापासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे। त्यानंतर तासभर पावसाचा शिडकावा सुरूच राहिला। मंगळवारी पडलेल्या पावसाचं पाणी अद्यापही गुंठेवारी भागात साचून राहिले। त्यात पुन्हा झालेल्या पावसामुळे पुन्हा पाणी साचल्याचं चित्र दिसतंय। महापालिका प्रभाग समिती 3 मधील वॉर्ड क्रमांक 8 मध्ये अष्टविनायक नगर, गंगानगर, शारदा हाऊसिंग सोसायटी, विद्यानगर, श्यामनगर, पार्श्वनाथ नगर, विकास कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी आणि अन्य भागामध्ये रस्त्यावर केलेल्या ड्रेनेज योजनेच्या खुदाईमुळे रस्ते खराब झालेत। अवकाळी पावसामुळे या भागातील सर्वच रस्ते चिखलमय बनले असून नागरिकांना रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागते। नागरिकांची अक्षरशः दैना उडाली आहे। ड्रेनेज कामासाठी रस्ते खुदाई करण्यात आले, परंतु चरी न बुजवल्यामुळे रस्त्यांची अवस्था चिखलमय झाली आहे। महापालिका प्रशासनाकडून आयुक्त शुभम गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती। यावेळी ठेकेदारांनी 8 दिवसात काम संपवतो असं सांगितलं होतं, परंतु आज अखेर रस्त्याची अवस्था दयनीय आहे। ज्या ठिकाणी चरी पडल्या आहेत त्या बुजवलेल्या नाहीत, त्या तात्काळ महापालिका प्रशासनाकडून त्वरित बुजवण्यात याव्यात आणि रस्ता पूर्ववत करावात, अन्यथा नागरिकांसमवेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक विष्णू माने यांनी दिलाय। स्थानिक नागरिकांमधून ही बाब तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। आता शाळा सुरू होणार असून या पावसाळ्यात दरम्यान विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी ही मुश्किलीच होणार आहे। आटपाडी शहरातील सावतामाळी मठाच्या पाठीमागे महिंद्रा कंपनीच्या गाडीमध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडलाय। अचानक अशा प्रकारे मृतदेह सापडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। सदर अनोळखी पुरुषाचा मृतदेह सडल्यामुळे ओळख अद्याप पटली नाही। याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात अमित फडतरे यांनी फिर्याद दिली आहे। अनेक वर्ष महिंद्रा कंपनीची 4-चाकी गाडी आटपाडी शहरातील सावतामाळी मठाच्या पाठीमागे उभी आहे। लहान मुले तिथे खेळत होती। अचानक त्यांना गाडीतून दुर्गंधी पसरल्यामुळे अमित फडतरे यांनी गाडीचं दार उघडल्यानंतर मृतदेह गाडीमध्ये होता। त्यांनी तातडीने आटपाडी पोलिसांना सदरची माहिती दिली। आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय।
अनोळखी पुरुषाचं वय साधारण 35 ते 40 वर्ष असून त्यांची सध्या ओळख पोलिसांना लागत नाही। ही घटना आज निदर्शनास आली आहे। याबाबत अधिक तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक जाधव करत आहेत। अत्यंत चुरशीचा झालेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मैदान मारून खासदारकीच्या विजयाची माळ आपल्या गळ्यात बांधली आहे। भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांचा विशाल पाटलांनी तब्बल 1 लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला। विशाल पाटील खासदार होताच त्यांच्या समर्थकांनी संपर्क कार्यालयासमोर मोठा जल्लोष केलाय। विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातून रॅली काढण्यात आली। रात्री उशिरा रॅली संपवून विशाल पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले। त्यावेळी त्यांच्या मातोश्री शैलाजा भाभी पाटील यांनी त्यांचं औक्षण करून स्वागत केलं आणि मिठी मारली आहे। आपल्या लेकाने मोठ्या संघर्षातून मिळवलेला विजय पाहून कुटुंबीय यावेळी भारावून गेले होते। जनावरांना अमानुष वागणूक देऊन कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर डांबून ठेवलेल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवटेमहांकाळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने कवटेमहांकाळ येथे 4 ठिकाणी छापा टाकलाय। या पथकाने सुमारे 5,50,000 रुपये किमतीची 203 जनावरे ताब्यात घेतली आहेत। पोलिसांनी या प्रकरणी कवटेमहांकाळ येथील 4 जणांना जेरबंद केले। या प्रकरणी बाबूराव ज्ञानू चंदन शिवे, अनिकेत चंदन शिवे, संजय वाघमारे आणि हिम्मत चंदन शिवे यांना अटक केली आहे। कवटेमहांकाळ येथे शिवाजीनगर, MIDC आणि थबडेवाडी या 4 ठिकाणी सापळा रचून हा छापा टाकलाय। यावेळी सुमारे 203 लहान मोठी जनावरे दिसून आली। पोलिसांनी कत्तल करण्याच्या उद्देशाने खरेदी करून आणलेल्या सुमारे 200 पेक्षा जादा लहान मोठी जनावरे दिल्ली ध्यान फाउंडेशनच्या ताब्यात दिलेली आहेत। पोलिसांना जर्सी गाई, म्हैशी, लहान रेडकी असे एकूण तब्बल 203 जनावरे पत्र्याच्या शेडमध्ये आढळली आहेत। यापैकी जर्सी गाई, म्हैशीसह लहान मोठ्या 200 पेक्षा जास्त जनावरे पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवली होती। पोलिसांच्या मदतीने येथील ध्यान फाउंडेशनने ती ताब्यात दिली आहेत। कत्तलखान्यातील जनावरे ठेवणाऱ्यांवर कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। फिर्याद प्रतीक अप्पासाहेब ननवरे यांनी पोलिसात दिली आहे। कवटेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव ते आरेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर JCB बकेटचा जोरदार दणका बसल्याने बिरोदेव बाबूराव बंडकर हे जागीच ठार झालेत। सदरची घटना मंगळवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। आरेवाडी येथील बिरोबा देवदर्शन करून ते परत जात होते। बिरोदेव बंडगर हे मोटरसायकलीवरून आरेवाडीला बिरोबा देवदर्शनासाठी गेले होते। देवदर्शन करून रामपूरवाडीला परत जात असताना मंगळवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास आगळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ रस्त्याच्या कामावर असलेल्या JCB पोकलँडच्या बकेटचा त्यांच्या डोक्याला जोरात दणका बसला। या घटनेत त्यांच्या डोक्याला मार लागून अतिरक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झालाय। मोटरसायकल पोकलँडपासून सुमारे 100 फुटावर जाऊन रस्त्यावर पडली। घटनेनंतर JCB पोकलँड चालकाने पलायन केले। पोलीस पाटील रणजित पाटील यांनी या घटनेची माहिती कवटेमहांकाळ पोलिसांना दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी पोकलँड आणि मोटरसायकल ताब्यात घेतली आहे। जिल्ह्याने संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या माध्यमातून रेल्वे विभागाला वर्षाला 8 कोटी रुपये उत्पन्न दिलं। मात्र संपर्क क्रांतीला सांगलीचा थांबा दिला नाही। हा थांबा मिळावा आणि सांगली रेल्वे स्टेशनच्या बाबतीतील इतर मागण्यांसाठी नूतन खासदार विशाल पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिली आहे। जिल्ह्यात गेल्या 17व्या वर्षात संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या माध्यमातून 140 कोटींची कमाई रेल्वे विभागाला झाली आहे। मात्र सांगलीचा थांबा मिळत नाहीये। मिरज रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते, त्यामुळे सांगलीकर प्रवाशांचा हाल होत आहे। त्यामुळे या गाडीला सांगली थांबा मिळणं आवश्यक आहे। तसेच सांगली रेल्वे स्टेशन येथे बेळगाव प्रमाणेच पीट लाईन टर्मिनल सुविधा विकसित करावी। त्याबरोबर रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची पाईपलाईन सांगली रेल्वे स्टेशन येथे उपलब्ध करावी। रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 पर्यंत पादचारी पूल बांधावा। सांगली रेल्वे स्टेशनच्या पूर्व दिशेला माल धक्क्याजवळील रस्त्यापर्यंत पादचारी पूल विस्तारित करणं आवश्यक आहे। कुपवाड, अभयनगर, संजयनगर, विश्रामबाग इत्यादी परिसरातून येणाऱ्या नागरिकांना थेट पूर्व दिशेतून रेल्वे स्टेशनवर प्रवेश करता येईल। प्रवाशांचे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी रूम आवश्यक आहे। सांगली रेल्वे स्टेशनवरून गोवा, मेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, विजयवाडा, सोलापूर इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी देखील नूतन खासदार विशाल पाटील यांच्याकडे केली जाणार असल्याचे सतीश साखळकर यांनी सांगितले। विश्रामबाग परिसरात असणाऱ्या पोलीस मुख्यालयाच्या मोटार वाहन विभागातील जुन्या गाड्यांचे पार्ट्स चोरणाऱ्या महिलांना पोलिसांनी रंगेहात पकडले। यावेळी चोरून घेऊन जात असलेले गाड्यांचे जुने पार्ट्स पोलिसांनी जप्त केले आहेत। सदरची घटना ही मंगळवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल रियाज मुजावर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। चोरी करणाऱ्या गीता अनिल कुंची कोरवी, सुनीता भारत पवार आणि राधा मारतंड माळी अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत। विश्रामबाग परिसरात असणाऱ्या पोलीस मुख्यालयात रेल्वे ट्रॅकजवळ पोलिसांचा मोटार वाहन विभाग आहे। या ठिकाणी
या कालबाह्य आणि खराब झालेल्या गाड्या पाठीमागे लावण्यात आल्यात। मंगळवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास संशयित 3 महिला या मोटार वाहन विभागाच्या पाठीमागील असलेल्या आवारात लावलेल्या जुन्या गाड्यांचे पार्ट्स, त्यामध्ये दुचाकींचे टायरसह मॅगवेल, दुचाकींची पेट्रोलची टाकी, 4 चाकी कारची शीट आणि ॲल्युमिनियमच्या तार असा एकूण 12,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेत होत्या। सदरची बाब कॉन्स्टेबल मुजावर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या महिलांना रंगेहात पकडून विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन केलं। पोलिसांनी या तिघींना अटक केली असून त्यांच्याकडून वरील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे।